आज आपण बघूया एकाग्र क्षमता कमी असलेल्या ADHD ची लक्षणे। आपण ADHD बद्दल बोलत आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अनिता दौंड। मी चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकियाट्रिस्ट आहे, नाशिक इथे प्रॅक्टिस करते। ADHD चे दोन प्रकार असतात। पहिला म्हणजे इनअटेन्शन किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी असण्याचा ADHD आणि दुसरा म्हणजे खूप चंचलता, खूप जास्त इम्पल्सिव्हिटी, एकदम संयम नसणे, हा दुसरा प्रकार म्हणजे HI हायपर ॲक्टिव्ह इम्पल्सिव्ह टाइप ऑफ ADHD। खूप केअरलेस, खूप सिली मिस्टेक करतो। शाळेत काही जर अभ्यास दिला आहे तर तो पूर्णपणे लक्ष देऊन करत नाही, त्याचं लक्ष एकाग्र होत नाही, तो इतर मुलांना सुद्धा डिस्टर्ब करत राहतो, त्याला वारंवार सांगावं लागतं किंवा एखादा नियम, एखादा गेमचा नियम असेल तो सुद्धा त्याला पटकन कळत नाही। तसेच यामध्ये वस्तू विसरणं किंवा गहाळ करणं, स्वतःच्या वस्तू, त्याचे बुक्स किंवा त्याची रूम ही खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली नसते आणि अभ्यासाला बसला किंवा एखादा टास्क करायला बसला आहे तरी तो पटकन डिस्ट्रॅक्ट होतो। कोणाचाही आवाज आला किंवा कोणी पण आलं तर पटकन डिस्ट्रॅक्ट होणं, तर हे ADHD मध्ये एकाग्र क्षमता कमी असणाऱ्या प्रकाराचं लक्षणं आहेत।